महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना संसदेत पाठवूया असा निर्धार त्यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या महिला निर्धार मेळाव्यात करण्यात आला। केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये घेण्यात आलेल्या या मेळाव्याला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी महाराणी याज्ञसेनी राजे छत्रपती, डी.वाय. पाटील समूहाच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील, सरोज पाटील माई यांची प्रमुख उपस्थिती होती। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी केशवराव भोसले नाट्यगृहात महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांनी गीतं सादर करत वातावरण निर्मिती केली। यानंतर समृद्धी गुरव हिनं आपल्या भाषणातून भाजप आणि मित्रपक्षांवर जोरदार टीका करत सर्वांचं लक्ष वेधलं। या मेळाव्यात विविध क्षेत्रातील महिलांनी मनोगत व्यक्त करत शाहू महाराजांच्या विजयाची गरज का आहे हे सांगितलं। आमदार जयश्री जाधव यांनी राजर्षी शाहूंनी घालून दिलेले पुरोगामी विचार जपण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना दिल्लीत पाठवण्याची गरज असल्याचं सांगितलं। की मी ज्यावेळी निवडणुकीला उभे राहिले त्यावेळी खरोखर मला ह्या ज्या विरोधी पक्षांनी ज्या आता भाजपच्या आहेत त्यांनी माझ्यावर टीका केली की ही महिला काय करेल, पण मी असं सांगते की महिला काय करते ते मी करून दाखवलं आणि आज महिला आमच्या सक्षम आहेत। म्हणजे ह्या आमच्या महिलांनी आपलाही पुढचा विचार केला पाहिजे की सध्या कसं राजकारण चाललंय, कोणत्या अवस्थेत आम्ही आहोत, आपल्याला होणारे अत्याचार हे भाजप सरकार काय करते। आमच्या विरोधकांना माझ्यावर ही प्रतिक्रिया केली, पण मी विधान भवनात आवाज उठवले। माझ्या परीने मी भरपूर कोल्हापूरसाठी निधी आणायचा प्रयत्न केला आणि मी काम केले आणि खरं सांगते की ह्या विरोधकांना आपल्या महिलांच्याकडे मतं मागायचा अधिकार नाही। मंजुषा पवार यांनी छत्रपती कधीही दिल्लीच्या तख्तापुढे झुकले नाहीत आणि झुकणारही नाहीत असं सांगत सर्वांच्या अस्मितेची लढाई समजून शाहू छत्रपती महाराजांना दिल्लीत पाठवण्याचा निर्धार करूया असं आवाहन केलं। शिव शाहू ताराराणी विचार जो आहे हा स्वाभिमानाचा, निडरतेचा, लढाऊपणाचा विचार आहे आणि आपण हा या विचाराने चालणारे आहोत। आपण सगळ्याजणी विवेकी आहोत, विचारी आहोत। म्हणजे ज्या दिल्लीपतीला आपल्या महाराणी ताराबाईनं महाराष्ट्राची इंचभर भूमी घेऊ दिली नाही आणि त्याला इथंच गाडला, त्या ताराराणीचं रक्त आपल्यामध्ये वाहतंय हे आपण विसरून चालणार नाही आणि आज पुन्हा वेळ आली आहे दिल्लीपतीला गाठण्याची। त्यासाठी महाराज उभे आहेत, आपण सर्वजणी त्यांच्या पाठीशी उभे राहूया। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील यांनी भाजपची विषारी वेल उपटून टाका असं आवाहन केलं। तुम्ही जर गप्प राहिला, तुम्ही जर बीजेपीला मत दिलं तर मेला। लक्षात घ्या, ही जी विषारी वेल ही विषारी वेल उपटून टाकली पाहिजे, नाही तर भयानक आहे। तुम्ही मी जाऊ माझ्या विषयाशी मला काय करायचंय, मी नसेल पण तुम्हाला हुकुमशाहीत राहावं लागेल। विचार करा, आणि भयानक असे हुकुमशाही, त्याचा अनुभव आपण घेतच आहोत। तेव्हा बायानं व्रत वैकल्य हे सोडा, तुम्हाला गुंगून ठेवले त्यात कुठे काय चाललं, महात्मान चालीसा सगळे चालत जाऊ नका। तुम्ही विचार करा, राजकारण नीट वाचा, पेपर नीट वाचा, काय चालले पहा। हे लोक भयानक आहेत, अतिशय वाईट आहे, विषारी साप आहे। त्या तुम्ही काँग्रेसला, शरदचंद्र, राष्ट्रवादी पक्ष आणि आपले शिवसेना ठाकरे यांना मत द्या। निशाणी नीट बघा, वज्र मोठे, त्या वज्र मोठेला तुम्ही मत द्या। कॉम्रेड मेघा पानसरे यांनी लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचं नमूद केलं। ज्या पद्धतीने सगळी मशिनरी या देशातली हे सरकार वापरतंय, सगळे स्तंभ लोकशाहीचे या देशातले या भारतीय जनता पक्षाच्या सत्तेने पोखरून टाकलेले आहेत। अशा काळामध्ये मला असं वाटतं की निराशेला आता जागा नाहीये, पर्यायच नाही आपल्याकडे। आज जर आपण प्रतिज्ञा केली नाही की या अशा मनुस्मृतीवर आधारित काम करणाऱ्या सरकारला सत्तेवरून खाली खेचणार
असा निर्धार जर आपण केला नाही तर भविष्यामध्ये आपल्याला कोणतीही तक्रार करायचा अधिकार राहणार नाही. ही निवडणूक हीच आपल्यासाठी संधी आहे की आपल्याला लोकशाहीवर आधारित स्त्रियांना सुरक्षितता देणारं, शिक्षण देणारं, रोजगार देणारं, सन्मान देणारं, आत्मप्रतिष्ठा देणारं असं सरकार आम्हाला इथं आणायचंय. आणि अशी धोरण आणण्यासाठी मला असं वाटतं की आपले जे उमेदवार आहेत इंडिया आघाडीचे छत्रपती शाहू महाराज यांना आपण मोठ्या बहुसंख्येने निवडून देऊया. या मेळाव्यात ॲडव्होकेट कल्पना माने, पद्मजा तिवले, संध्या घोटणे, प्रतिज्ञा उत्तुरे, पूजा नाईक नवरे यांनी मनोगत व्यक्त केली. या मेळाव्यामध्ये 8412 84 05 05 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन शाहू महाराजांना पाठिंबा व्यक्त करण्याचं आवाहन करण्यात आलं. मेळाव्याच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांनी हात उंचावत महिलांची सुरक्षा आणि सन्मानासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या विजयाचा निर्धार केला. या मेळाव्याला महाराणी याज्ञसेनी राजे छत्रपती, डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील, संयोगिता राजे छत्रपती, मधुरिमा राजे छत्रपती, सरलाताई पाटील, भारती पोवार, माजी महापौर निलोफर आजरेकर, वंदना बुचडे, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे, उमा बनसोडे, स्मिता मांढरे पाटील यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या तसंच विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.